नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा 2025 मध्ये तलाठी भरतीची 1700 पेक्षा जास्त जागांची भरती येण्याची शक्यता आहे. कारण की जवळजवळ 2471च्या आसपास जागा शिल्लक आहेत. तर बघा त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे, की 2023 मध्ये तलाठी भरतीचे जे काही 57 पेपर झाले होते, त्याचे आपण सिरीज चालू केलेले. ज्याच्यात मधला आपण आज 24वा पेपर बघणार आहे, की जो बघा आपला 27/8/2023 मध्ये तिसऱ्या शिफ्टमध्ये झाला होता. तर बघा डिसेंबरच्या आधी जर भरती आली तर ते टीसीएस मार्फत घेण्यात येईल आणि डिसेंबरच्या नंतर जर आली तर मग ती एमपीएससी मार्फत घेण्यात येईल. ठीक आहे. तर बघा त्याच्या आधी आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं, तर त्याच्यावरती बघा आपण कंबाईनसाठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. बॅचची फी फक्त आपली ₹999 असेल. सेम त्याच प्रमाणे आपल्या ऍप्लिकेशनवरती तुम्हाला एमपीएससी साठी पण सेपरेट बॅच अवेलेबल आहे. त्याची पण फी आपली ₹999 असेल आणि आपण आता काही दिवसामध्ये सरळ सेवेसाठी बॅचेस उपलब्ध करून देतो आपल्या ऍप्लिकेशनवरती फक्त गणित आणि बुद्धिमत्तेसाठी. ठीक आहे बघा. चला आता पुढचं पहिला प्रश्न बघू आपण. बघा सेरी चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा. खालील प्रश्नात दिलेल्या मालिकेत मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडा. बघा इथे काय दिसतं तुम्हाला 1, 2, 6, 1, 2, 6, 15, 31, x आणि 92. ठीक आहे बघा. चला 1 आणि 2 मध्ये कितीचा फरक आहे बघा, अधिक 1 चा फरक आहे. बरोबर आहे का? 2 आणि 6 मध्ये बघा अधिक 4 चा फरक आहे. परत 6 आणि 15 मध्ये अधिक कितीचा फरक आहे बघा, 9, 6, 15 अधिक 9 चा फरक आहे. 15 आणि 31 मध्ये अधिक 16 चा फरक आहे. 16 आणि 15 31. बरोबर आहे का? मग काय निघते बघा इकडं 1 चा वर्ग, हा झाला 2 चा वर्ग, हा झाला 3 चा वर्ग, हा झाला 4 चा वर्ग. ठीक आहे. म्हणजे इथं काय निघेल बघा, आता इथं निघेल 1, 2, 3, 4, 5 चा वर्ग झाला 25. ठीक आहे. 5 चा वर्ग झाला 25. मग 31 अधिक 25 किती झाले बघा, 30, 40, 50 आणि 6, 56 इथे किती येतात 56. 56 अधिक किती आले 36. मग काय निघेल बघा इकडं 50 आणि 30 80, 80 90 92. ठीक आहे बघा. म्हणजे बरोबर 56 उत्तर येते. म्हणजे ऑप्शन नंबर 4 56. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत तुम्हाला सिरीज चॅप्टरचाच क्वेश्चन आहे. काय दिले बघा. खालील प्रश्नात दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या निवडा. बघा 100, 96. 100, 96, 88, 72 आणि 40. काय निघते बघा ह्याच्यामध्ये 100 आणि 96 मध्ये वजा 4 चा फरक आहे. 96 आणि 88 मध्ये वजा 8 चा फरक आहे. परत 88 आणि 72 मध्ये वजा 16 चा फरक आहे. 72 आणि 40 मध्ये बघा कितीचा थांबा 1 मिनिट 4 इथं 8 बरोबर 32 चा फरक आहे. बरं ठीक आहे. आता 40 आणि बघा 4, 4 ची दुप्पट 8, 8 ची दुप्पट 16, 16 ची दुप्पट 32, 32 ची दुप्पट किती झाली 64 आणि फक्त वजा देऊन टाका. मग 40 मधनं 64 गेले. काय निघेल बघा इकडं वजा 24. बरोबर आहे का? 64 मधनं 40 घालवा. 24 राहिले आणि मोठ्या संख्येत चिन्ह देऊन टाका 24. म्हणजेच किती झाले बघा ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. खालील दिलेल्या अक्षरांनी बनलेली शृंखला लक्षात घ्या. किती स्वरांच्या लगेचच आधी एक व्यंजन येते. म्हणजे आधी व्यंजन आणि नंतर काय येते स्वर येते. स्वर कुठले असतात ए ई आय ओ यू. ठीक आहे. बाकीचे सगळे काय असतात व्यंजन असतात. स्वरांच्या लगेचच आधी एक व्यंजन. ठीक आहे बघा. म्हणजे व्यंजन आणि स्वर बघायचे आपल्याला. बघा बघा स्वर इथं व्यंजन आहे का नाही. नाही व्यंजन स्वर बघायचे. बघा व्यंजन आणि स्वर बघा बीई. ठीक आहे बघा. परत ए आय ओ यू पहा व्यंजन आणि स्वर. ठीक आहे बघा चला आय ओ यू व्यंजन आणि स्वर. परत ई व्यंजन आणि स्वर. परत व्यंजन आणि स्वर. म्हणजे आधी व्यंजन पाहिजे नंतर स्वर. बरोबर आहे का? 1, 2, 3, 4, 5 वेळा येते बघ. ठीक आहे. 5 वेळा म्हणजे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सिलोगिझम चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये इन द फॉलोइंग क्वेश्चन बिलो आर गिव्हन सम स्टेटमेंट्स फॉलोड बाय सम कन्क्लुजन्स बेस्ड ऑन दोज स्टेटमेंट्स taking the given statements to be true even if they seem to be at variance from commonly known facts. Read all the conclusions and then decide which of the given conclusion logically follows the given statements. पहिले स्टेटमेंट काय दिले त्यांनी सम बॉटल आर टेबल. बघा काही बॉटल टेबल आहेत. बघा काही बॉटल त्या काय आहेत तर टेबल आहेत. चला परत पुढे काय दिले बघा
ऑल बॉटल आर काईट बघा, ऑल बॉटल ऑल बॉटल ऑल बॉटल आर काय दिलेत काईट, सर्व बॉटल या पतंग आहेत. ठीक आहे बघा, ऑल बॉटल आर काईट. ठीक आहे, ह्याला काय म्हणतो आपण स्टँडर्ड डायग्राम. आणि ह्याच्यावरून आपण होकारार्थी निष्कर्ष असेल ना तर एवढे डायग्राम पुरेसे असते बघा. सगळेच्या सगळे निष्कर्ष कसे आहेत आपले होकारार्थी निष्कर्ष आहेत, नॉट किंवा नो कुठं त्यांनी दिलेलं नाही. ठीक आहे बघा, चला कन्क्लुजन काय दिले बघा पहिलं, सम काईट आर टेबल बघा, सम काईट आर टेबल आहेत का आहेत बघा. काईटचा हा जो भाग आहे तो टेबल आहे का तर आहे, तर पहिलं बरोबर येते. चला परत ऑल टेबल आर बॉटल बघा, ऑल टेबल आर बॉटल आहेत का नाही, सम टेबल आर बॉटल आहेत म्हणजे काही टेबल बॉटल आहेत पण सर्व टेबल बॉटल आहेत का तर नाही. त्यामुळे काय झालं, दुसरं चूक झालं. तिसरं बघा ऑल काईट आर बॉटल बघा, ऑल काईट आर बॉटल आहेत का बघा, सर्वच्या सर्व पतंग बॉटल आहेत का तर नाही, काही पतंग हे बॉटल आहेत. ठीक आहे बघा, ऑल काईट आर बॉटल काय ते मग चुकते. मग उत्तर काय निघेल बघा, ओनली कन्क्लुजन वन फॉलो म्हणजेच ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, खालील प्रश्नात 4 अक्षर जोड्या दिलेल्या आहेत. वजा बघा हे डॅश, डॅशच्या डावीकडील अक्षरे ही डॅशच्या उजवीकडील अक्षरांची काही तर्क नियम संबंध यानुसार संबंधित आहेत. त्याच तर्क नियम संबंधांच्या आधारे 3 अक्षर जोड्या एक समान आहेत. दिलेल्या पर्यायातून गटात न बसणारा पर्याय निवडा. म्हणजे अॅनालॉजीवरचा प्रश्न आहे बघा इकडं. म्हणजे ह्याचा बघा ह्याचा आणि ह्याचा जो संबंध आहे ना तोच बघा सगळीकडे सहसंबंध सेम असला पाहिजे. ठीक आहे, ह्याला म्हणतो आपण अॅनालॉगी. बघा के आणि एल मध्ये काय संबंध आहे बघा, जे के एल अधिक एक घर पुढे गेले की एल निघते. ठीक आहे बघा, परत सीच्या पण परत पुढे बघा अधिक एक घर गेले की एक डी निघते, सी आणि डी. आणि परत बघा डब्ल्यू एक्स वाय, डब्ल्यूच्या पुढे 2 घरं गेलं की काय निघते, वाय निघते. म्हणजे मधलं अक्षर 2 ने पडलंय, पहिलं आणि शेवटचं अक्षर 1 ने पडलेलं. ठीक आहे बघा, पहिला अक्षर ए नंतर बी 1 ने पडलाय बघा, मधला अक्षर 2 ने पडलाय, एम एन ओ बघा 2 ने पडलंय. आणि परत बघा ओ पी क्यू आर एस टी, एस नंतर टी 1 ने पडलाय बरोबर बघा, 1 2 1 बघा. यू नंतर यू व्ही 1 ने पडलाय, परत जी एच आय 2 ने पडलाय, जीच्या पुढे आय 2 ने, परत एमच्या पुढे एम एन 1 ने पडलाय, 1 2 1. ठीक आहे बघा, आता चौथा ऑप्शन बघा, एफच्या नंतर बघा ई एफ जी अधिक 1 ने पडलाय, परत एस टी यू व्ही, टीच्या पुढे व्ही हा 2 ने पडलाय, आणि एसच्या पुढे ई एफ ओ पी क्यू आर एस बघा, एस पासून जी अधिक 1 ने पुढे आहे का तर नाही. त्याच्यामुळे हे काय ते चुकतंय, त्यामुळे आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर 4, गटात न बसणारा ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, खालील प्रश्नात दिलेल्या पर्यायातून विषम अक्षर किंवा अक्षर निवडा. मग विषम म्हणजे काय, गटात न बसणारा. ठीक आहे बघा, ओ पी. ठीक आहे बघा, या साईडला एक घर पुढे आले की, आणि ओ पी क्यू आर एस बघा, इकडून परत आर पासून एस कडे पण एक घर आहे. ठीक आहे, चला परत ओ पी, इथं ओ आणि पी इथं पुढे गेलेलं आहे एक घर, आणि इकडे बघा ओ पी क्यू आर एस, क्यू नंतर आर एस म्हणजे इकडे किती आले बघा, 2 घर आले. ठीक आहे बघा, ह्याच्यामध्ये कसं आहे उलटे एक घर आलेलं आहे. ह्याच्यामध्ये इकडे पहिलं अक्षर 1 ने पडलंय आणि दुसरं अक्षर 2 ने, इकडे 2 ने उलट आलेले परत. ठीक आहे बघा, चला परत एच जी एच, जी नंतर एच बघा 1 ने आलाय पुढं, कुठून ह्या इकडून या साईडला. आणि बघा एल नंतर एम, एल एम, एल नंतर एम लगेच एक घर आलाय अलीकडे. ठीक आहे बघा, एल एम. चला परत आता झेड नंतर काय असतं बघा, परत अल्फाबेट सुरू होतं ए पासूनच, म्हणजे इथं 1 ने आला, आणि परत ई एफ पण इथं काय 1 ने येते. ठीक आहे बघा, मग ह्याच्यामध्ये बघा सगळं इथून इकडे ह्या साईडला एक एक घर अलीकडे आलेले बरोबर आहे का. फक्त बघा ऑप्शन 2 मध्ये चुकतंय, त्यामुळे उत्तर असेल आपलं ऑप्शन नंबर 2, गटात न बसणारा शब्द. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा बॉर्ड मास्टरचा शब्द आहे, प्रश्न काय दिले बघा, कोणत्या 2 चिन्हांच्या आदला बदल केल्यास समीकरण समतुल्य होईल. बघा आता 95 36 4 5 आणि 15 बरोबर किती आहे बघा, 65 आलं पाहिजे. ठीक आहे, आता पहिल्यांदा काय म्हटले, पहिल्या ऑप्शनवर जावं लागतं. त्याच्यामध्ये गुणाकाराने अधिकचं काय करायचे, आदला बदल करायची बरोबर आहे का, आपल्याला चिन्हांच्या आदला बदल करायची. गुणाकाराच्या जागेला अधिक, अधिकच्या जागेला गुणाकार, पहिला ऑप्शन बघा, तिथं वजाला वजा टाका, परत भागाकाराला भागाकार टाका, परत अधिकच्या जागेला काय करायचे, गुणाकार घ्यायचा आहे, गुणाकाराच्या जागेला अधिक घ्यायचे. 65 उत्तर येते का चेक करा. बघा आता इथं ब्रॅकेट टाका, ब्रॅकेट हिथून हिथं बसेल, इथून इथं बसेल. ठीक आहे बघा, म्हणजे 95 वजा आतमध्ये काय निघेल बघा, 36 भागिले 4 किती आलं, 9 आलं बरोबर आहे का, 4 9 36, आणि 9 गुणिले 5 किती झालं, 9 5 45 म्हणजे वजा 45, इकडे झाले अधिक 15 बरोबर. आता लक्षात घ्या,
45 मधनं 95 मधनं 45 गेले, खाली किती राहिले 50. 50 अधिक 15 बरोबर किती झाले बघा 15 50 आणि 15 झाले 65. 65 म्हणजेच काय ते उत्तर आपलं पहिलं बरोबर आहे 65 ला 65 म्हणजे ऑप्शन नंबर पहिला येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये एक पद गहाळ असलेली एक मालिका दिली आहे. दिलेल्या पर्यायातून ती मालिका पूर्ण करणारा अचूक पर्याय निवडा. बघा काय निघते बघा याच्यामध्ये सी च्या नंतर नाही एच बघा कधी आला ABC DEFGH 5 घरं पुढे गेली की एच निघते. चला परत एच पासून एम बघा एच IJKLM परत 5 घरं पुढे गेली की एम निघते. परत एम पासून बघा एम NOPQR 5 घरं पुढे गेली की आर निघते. मग आरच्या पुढे 5 घरं जावा OPQR STUVW. ठीक आहे डब्ल्यू आला इथं. डब्ल्यू इथं आहे इथं आहे इथं आहे इथं नाही हे कॅन्सल झालं. चला आता 2 नंबरला NQQ दिसतोय. ठीक आहे बघा इथं NXY डायरेक्ट 3 नंबरचा अल्फाबेट चेक करू आपण म्हणजे कसं इथं N आहे इथं X आहे आणि इथं Y आहे म्हणजे आपला आन्सर निघून जातो दोन ह्याच्यामध्ये. 3 नंबरचा अल्फाबेट चेक करा बघा बघा क्यू बघा इथं काय नसते व्ही पासून बघा सी बघा किती क्रमांकावर आहे तिसरा अल्फाबेट व्ही पासून सी UV WXYZ परत ABC 7 घरं पुढे गेले की सी आले. ठीक आहे बघा. चला आता सी च्या पुढे बघा जे किती क्रमांकावर आहे सी DEFGHIJ 7 घरं पुढे गेले की परत जे आले आणि जे पासून बघा ओ जर क्यू जर घेतला जे KLMNOPQ परत 7 घरं पुढे गेले क्यू निघते. मग क्यूच्या पुढे 7 घरं मोजा क्यूच्या पुढे इकडे 7 घरं मोजा OPQ RSTUVWX इथं काय निघाला डब्ल्यूच्या नंतर इकडे एक्स आला बघा 3 नंबरचा अल्फाबेट एक्स कुठे इथं दिसते म्हणजे उत्तर आला आपला ऑप्शन नंबर 2. आणि बघा लक्षात घ्या इथं RCMQ डायरेक्ट 4 नंबरचा अल्फाबेट जरी चेक केला असतं तरी चालला असतं म्हणजे जास्त आपल्याला पर्याय चेक करत बसावं लागत नाही. म्हणजे आता इथं आर वेगळा आहे सी वेगळा आहे एम वेगळा आहे क्यू वेगळा आहे 4 नंबर चेक केलं तरी कळून जाते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा अॅनालॉजीवरचा प्रश्न काय दिले बघा खालील प्रश्नात दिलेल्या पर्यायातून संबंधित अक्षर जोडी निवडा. बघा जे च्या नंतर एम बघा जे KLM 3 घरं पुढे गेली की एम निघते आणि डब्ल्यू नंतर झेड बघा WXYZ परत 3 घरं पुढे गेली की झेड निघते. म्हणजे 3-3चा गॅप आहे बघा ओ च्या नंतर ना झेड बघा O JKLMN OPQRSTUVWXYZ म्हणजे जवळजवळ 11चा गॅप आहे म्हणजे पहिला ऑप्शन कॅन्सल. बघा इकडे परत डी पासून ए बघा बघा डीच्या ए हे पाठीमागे आणि आपल्याकडे पुढे जायचंय पहिला अल्फाबेट पण पुढे दुसरं पण अल्फाबेट पुढचं निघाले बरोबर आहे का. त्याच्यामुळे इकडे काय ते हे चुकते. बघा परत 2 नंबर बघा एल पासून ओ बघा 3 नंबर मध्ये एल MNO 3 घरं पुढे गेले की ओ निघते आणि व्ही पासून वाय बघा UV WXY बघा 3 घरं पुढे गेली की वाय निघते. ठीक आहे बघा म्हणजे ऑप्शन नंबर तिसरा निघते आपला. ठीक आहे कारण की 3-3चा गॅप पाहिजे. ठीक आहे ऑप्शन नंबर 3. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. परत सिलॉगिझम चॅप्टरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा इन द फॉलोइंग क्वेश्चन बिलो आर गिवन सम स्टेटमेंट्स फॉलो बाय सम कन्क्लुजन्स बेस्ड ऑन दोज स्टेटमेंट्स टेकिंग द गिवन स्टेटमेंट्स टू बी ट्रू इवन इफ दे सीम टू बी एट व्हेरियन्स फ्रॉम कॉमनली नोन फॅक्ट्स read all the conclusions and then decide which of the given conclusion logically follow the given statements. बघा स्टेटमेंट पहिलं काय म्हटलंय all QRZ बघा all QRZ परत काय दिले बघा नो L is Z बघा नो L is Z बघा L चा आणि Z चा काही संबंध नाही. ठीक आहे बघा आता ह्याला काय म्हणतो आपण स्टँडर्ड डायग्राम. तर होकारार्थी निष्कर्ष असेल ना तर तो आधी ह्याच्यावरून चेक करून घ्यायचा. ठीक आहे बघा आता बघा पहिला नकारार्थी दुसरा नकारार्थी तिसरा होकारार्थी निष्कर्ष आधी पहिल्यांदा होकारार्थी निष्कर्ष चेक करून घ्यायचा कशासाठी स्टँडर्ड डायग्राम साठी. बघा तिसरं काय म्हटलंय बघा सम ZRQ बघा सम ZRQ बघा काही Z हे Q आहेत का तर आहेत त्यामुळे 3 नंबर काय झाला बरोबर झाला. ठीक आहे आता 1 नंबर चेक करा बघा नो Z is L बघा Z चा आणि L चा काही संबंध नाही. Z चा आणि L चा काही संबंध नाही बरोबर आहे का तर बरोबर आहे बघा नो Z is L बघा नो Z is L पहिलं बरोबर आहे. आणि परत 2 नंबर बघा नो Q is L बघा नो Q is L बघा Q चा आणि L चा काही संबंध नाही बरोबर आहे बघा L च्या सर्कलला Z च्या सर्कलच्या आतमध्ये यायला परमिशन नाही आणि Q कुठं बसलाय तर Z च्या आतमध्ये बसलाय त्यामुळे L चा आणि Q चा काही संबंध नाही त्यामुळे 2 नंबर पण बरोबर येते म्हणजे काय निघेल बघा
ऑल कन्क्लुजन फॉलोज म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले ह्याच्यामध्ये? एक पद गहाळ असलेली एक मालिका दिली आहे. दिलेल्या पर्यायातून ती मालिका पूर्ण करणारा अचूक पर्याय निवडा. बघा काय निघते बघा. एस ओ क्यू आर एस टी म्हणजे बघा सरळ अल्फाबेट घेतलेत, फक्त उलटे घेतलेत. क्यूच्या पाठीमागे काय निघालं? ओ पी क्यू. पी क्यू म्हणजे पी निघेल इथं. पी कुठं कुठे बघा, पी इथं आहे, इथं आहे, इथं आहे, इथं नाही. ठीक आहे बघा. आता कुठला अल्फाबेट चेक करायचा आपण बघा, डायरेक्ट शेवटचं चेक करू. आर क्यू एफ म्हणजे बघा चार चार वेगवेगळे बरोबर आहे का? मग शेवटचे चेक करा. बघा एच आय, आय नंतर एल बघा, एच आय जे के एल 3 घरं पुढे गेले की एल निघते. बघा एल पासून ओ बघा, जे एल एम एन ओ परत 3 घरं पुढे गेले की काय निघते? ओ निघते. ओ पासून आर बघा, ओ पी क्यू आर परत 3 घरं पुढे गेली की आर निघते. आता मला सांगा आयच्या पाठीमागं 3 घरं कुठला असेल? बघा आयच्या पाठीमागं, आयच्या पाठीमागं 3 घरं काय निघेल बघा? एफ जी एच आय बघा, एफ निघेल. एफ एफच्या बघा ई एफ जी एच आय, एफच्या पुढे बघा 3 घरं गेले की आय निघते म्हणजे एफ निघेल. मग पी नंतर शेवटला एफ कुठे बघा? इथे ऑप्शन नंबर पहिल्यामध्ये. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत अॅनालॉजीवरचा प्रश्न आहे. काय दिले बघा? इन द फॉलोइंग क्वेश्चन सिलेक्ट द रिलेटेड लेटर पेअर फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्ह. बघा टी नंतर बघा, क्यू नंतर टी कधी येते बघा? ओपी क्यू. आर एस टी बघा 3 घरा इकडे या साईडला आले काय निघते? क्यू टी निघते. आणि जीच्या पुढे बघा, डीच्या पुढे जी एबीसीडी ई एफ जी परत 3 घरं या साईडला आले काय निघते? जी निघते. ठीक आहे बघा. चला आता सेम इकडून या साईडला 3 घरं आणायची. काय निघते? ई एफ. एफ नंतर जी लगेच आहे बघा, ई एफ जी एक घर आले गेले त्यामुळे पहिलं चुकते. 2 नंबर बघा टी पासून बघा ओ पी, पी पासून बघा क्यू आर एस टी पुढे 4 घरं गेली काय निघते बघा? टी निघते. त्यामुळे ह्याचा विषय संपला. आपल्याला 3-3चा फरक पडला, तो पण कसा? उलटा. ठीक आहे बघा यू पासून एक्स बघा, यू व्ही डब्ल्यू एक्स बरोबर 3 घरं अलीकडे आली काय निघते? एक्स निघते. आणि एच पासून के बघा, एच आय जे के बरोबर 3 घरं इकडे या साईडला आली काय निघते? के निघते. म्हणजे उत्तर बरोबर निघते आपला ऑप्शन नंबर 3, 12व्याचं तिसरं. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले ह्याच्यामध्ये? एक पद गहाळ असलेली एक मालिका दिली आहे. दिलेल्या पर्यायातून ती मालिका पूर्ण करणारा अचूक पर्याय निवडा. बघा काय निघते बघा ह्याच्यामध्ये? एस टी बघा, एल एम एन, एन पासून पी बघा. थांबा एक मिनिट, आपण ह्याच्यामध्ये एन पासून पी बघा, एन जे के एल एम एन ओ पी 2 घरं पुढे आले की पी निघते. पी पासून आर बघा, ओ पी क्यू आर परत 2 घरं पुढे आले की आर निघते. आर पासून टी बघा, ओ पी क्यू आर एस टी परत 2 घरं पुढे गेले की टी निघते. मग आता मला सांगा एनच्या पाठीमागे 2 घरं जावा, बरोबर कुठलं निघते बघा? एनच्या पाठीमागं एल एम एन बरोबर आहे का? एल निघेल इथं, एल एलच्या परत पुढे 2 घरं गेले की एन निघते. एल एम एन आपण उलट मोजत आलो. ठीक आहे बघा. चला परत आता एल कुठं कुठे बघा? एल इथं नाही, एल इथं नाही म्हणजे ह्याच्यात आणि ह्याच्यात आहे. ठीक आहे बघा. आता आपण 2 नंबरचा अल्फाबेट चेक करू. क्यू आणि के म्हणजे आपलं उत्तर निघून जाईल. बघा काय निघते बघा? एम एन ओ पी क्यू आर एस म्हणजे 2-2चाच फरक आहे. म्हणजे इथं एमच्या पाठीमागे 2 घरं मोजा काय निघेल बघा? के एल एम बरोबर काय निघेल? के निघेल बघा. इथं जर के घेतला आपण तर इकडे एम बघा, के एल आणि एम. ठीक आहे बघा. म्हणजे काय निघेल बघा इकडं? एल के. एल के म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा टाइम अँड वर्क वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा? एक्स अलोन कॅन डू 2/5 पार्ट ऑफ वर्क इन 4 hours. बघा एक्स काय करतोय बघा? एका कामाचा 2/5 भाग हा 4 तासामध्ये पूर्ण करतोय बघा. लक्षात घ्या. परत आता आता मला सांगा एक्स ला बघा 2/5 बघा म्हणजे 2 भाग पूर्ण करायला त्याला किती वेळ लागले बघा? 2x भाग बघा 2 भाग पूर्ण करायला त्याला किती वेळ लागले? तर 4 तास लागले. ठीक आहे बघा. मग मला सांगा 5 भाग पूर्ण करायला त्याला किती वेळ लागेल? तर 10 तास वेळ लागेल. म्हणजे एक काम पूर्ण करायला x ला बरोबर आहे का 10 तास. सेम बघा परत y अलोन कॅन डू 4/5 पार्ट ऑफ सेम वर्क इन 5 hours. आणि ते बघा तेच काम पूर्ण करायला y ला किती वेळ लागतो बघा? तर एकूण काम जर 5 भागाचं असेल तर त्यातले 4 भाग पूर्ण करायला त्याला 5 तास लागतात बघा. म्हणजे y ला किती वेळ लागतोय बघा इकडं? y ला किती वेळ लागतोय?
4 भाग पूर्ण करायला त्याला किती वेळ लागतो तर 5 तास वेळ लागतो. मग तेच बघा एकूण काम किती आपलं 5 भागाचं. छेद जो असतो ना ते बघा इकडे किती आहे 5 भागाचं. कशामध्ये एक्स आणि वाय मध्ये. पुढे त्यांनी काय केले बघा 12चे 40 दिलेले. ठीक आहे बघा म्हणजे आपण काय केले बघा इथं इथं पूर्ण काम आपलं 5 भाग आहे. इथं पूर्ण काम 5 भाग आहे. इथं मात्र तेच काम पूर्ण भाग आपलं 40 भाग आहे. म्हणजे रेशिओ फक्त वेगळा दिलेला. ठीक आहे बघा. बघा आता वायला 4 भाग पूर्ण करायला 5 तास वेळ लागतो. तर 5 भाग पूर्ण करायला किती वेळ लागेल तर x वेळ लागेल. इथं फक्त आधी वायचं काढून घ्या. तिरकस गुणाकार करा. हे ह्याला गुणायचं, हे ह्याला गुणायचं. बघा x गुणिले 4. काय निघेल इकडं x गुणिले 4 बरोबर 5 गुणिले 5. 5 गुणिले 5. बघा x जाग्याला ठेवा आणि 4 बरोबरच्या पलीकडे टाका. काय निघेल बघा 5 गुणिले 5 छेद किती आला 4 आला. म्हणजेच 5 5 किती येते 25. बघा किती आलं इकडं x बरोबर 5 5 25 छेद 4. म्हणजेच किती येते बघा 4 1 4 4 सक्क 24 1 25 4 2 8 आणि 2 10 4 25 म्हणजे 6.25 तास लागते. ठीक आहे बघा y ला लागले हा इकडं हा झाला y इकडे y पकडा. y ला किती लागले तर 6.25 तास लागले. ठीक आहे बघा. चला बरं आता काय निघेल बघा याच्यामध्ये हा तर इफ दे वर्क टुगेदर देन हाऊ मेनी आवर्स विल दे टेक टू कम्प्लीट 12/14 पार्ट ऑफ द सेम वर्क. तर जर त्या दोघांनी मिळून काम केले तर त्या पूर्ण कामाचा 12चे 40 भाग पूर्ण करायला त्यांना किती वेळ लागेल. आपण काय करू आधी मूळ काम बघा आता बघा x ला किती वेळ लागेल 10 तास वेळ लागेल सेपरेट ऍक्टने काम केलं तर b ला तेच काम करायला y ला तेच काम करायला किती वेळ लागेल तर 6.25 तास लागेल. ठीक आहे बघा आता आपण काय करू इथं दोघांनी बघा आता एकूण काम काढायचं कसं लक्षात घ्या. मला सांगा आता इथं कोण आहे x आणि y बरोबर आहे का. इथं x आणि y पकडला आपल्याला x ला वेळ लागतोय 10 तास y ला वेळ लागतोय 6.25 तास. ठीक आहे बघा 6.25 तास. आता इथं काय केलं आपण बघा लक्षात घ्या. मग बघा हे 10 तास आहे बरोबर आहे का 10 तास आणि 6.25 तास. ठीक आहे आपल्याला पगार काढायचा आहे बरोबर आहे की नाही. पगार जर काढायचा असेल ना तर फक्त काय करायचं फक्त उलट करा. म्हणजे ह्याला किती पगार मिळेल तर 6.25 रुपये आणि ह्याला किती पगार मिळेल तर 10 रुपये. कुणाला बघा म्हणजे बरोबर बघा एकूण काम किती निघेल बघा बघा 6.25 गुणिले 10 केलं तर 62 रुपये 62.5 रुपयाचं काम निघेल. आणि सेम काय बघा 10 गुणिले 6.25 केलं तरी पण 62.5 रुपयाचं काम निघेल. म्हणजे बघा बरोबर काय निघते एकूण काम किती झालं आपलं बघा 62.5 रुपयाचं काम झालं एकूण काम. ठीक आहे बघा एकूण काम किती झालं आपलं 62.5 रुपयाचं कळलं का. बघा एक 10 तासामध्ये काम करतोय आणि हा वाय हा 6.25 तासामध्ये. पगार काढताना कसं असतं दोघं जण दिले असतील ना तर इथे काय लासा बिसा काढत बसायची गरज नाही डायरेक्ट उलट केलं तर चालतं. 6.25 हे इकडे टाकलं आणि इकडे टाकलं संपला विषय. ठीक आहे बघा सेम कशामध्ये असतं बघा टाइम डिस्टन्स स्पीड मध्ये. वेगाचं जर गुणोत्तर दिलं असेल तर वेळेचं गुणोत्तर असं उलट होतं सेम या गुणोत्तरामध्ये. ठीक आहे बघा चला आता मला सांगा एकूण 62.5 रुपयाचं काम आहे आणि दोघांनी मिळून जर केलं तर बघा दिवसाला पेमेंट किती पडते दोघांना 10 आणि 6 16.25 रुपये बरोबर आहे का. दोघं मिळून काम करतात ना बघा 62.5 रुपयाचं एकूण काम आहे आणि तेच काम कोण करते तर दोघं मिळून. मग दोघा दिवसात किती रुपयाचं काम पूर्ण करतात 16.25 रुपयाचं काम पूर्ण करतात. मग त्यांना एकूण काम पूर्ण करायला किती वेळ लागेल हे आपल्याला कळून जाईल बरोबर आहे का नाही. एकूण काम करायला त्यांना किती वेळ लागेल बरोबर आहे का बघा. आणि बघा बरं आता इथं आता हे इथं आपल्याला काम कळून दोघांना मिळून ते काम करा किती वेळ लागेल आणि परत त्या कामाचं काय करायचं आपल्याला त्या टायमिंगचा फक्त 12चे 40 करा. म्हणजे इथं फक्त गुणले 12चे 40 केलं आपण तरी पण आपलं उत्तर निघून जाते. लक्षात येते काय केलं आपण बघा इथं काय निघेल बघा 62.5 रुपयाचं एकूण काम आहे. ते एकूण काम करायला 16 पॉईंट दोघांना मिळून किती वेळ लागेल तो इथं कळून जाईल आपल्याला. ठीक आहे बघा इथं कळून गेलं. समजा जे काय उत्तर असेल बरं त्या उत्तराचं बघा आपल्याला आपण काय काम करायचं काय करायचं म्हटलं आपल्याला त्याने आपल्याला 12चे 40 काम आपल्याला करायचे. म्हणजे एकूण कामाचा जर बघा इथं आपण गुणिले 12चे 40 काय केलं कारण इथं आपलं उत्तर काय निघणार आहे तासामध्ये उत्तर निघेल बरोबर आहे की नाही बघा. मग मला सांगा एकूण कामाचा 12चे 40 भाग घेतला तर आपल्याला जेवढं उत्तर असेल ना समजा एकूण काम करा जेवढा वेळ लागतो ना तर त्याच्या पण आपल्याला वेळ किती लागेल 12चे 40 वेळ लागेल एकूण कामाच्या 12चे 40 जर काम करायचं असेल तर एकूण वेळेच्या 12चे 40 वेळ लागेल आपल्याला. म्हणून इथं आपण काय केलं 12चे 40 केलं आपलं उत्तर काढून टाकायचं इथं कॅल्क्युलेशन करा काय निघेल बघा. इथं आता बघा जागा कमी असल्यामुळे आपण इथे करू बघा. इथं बघा 1 शून्य कमी करा म्हणजे हे काय होईल 162.5 आणि बघा वरती पण दशांश अपूर्णांकाच्या पुढे एक घर आहे खाली पण एक दशांश अपूर्णांकाच्या पुढे हे जर कमी केलं तर एकच घर येईल इथे येईल बरोबर आहे का. थोडक्यात काय हे दोन्ही संख्या आता पूर्णांकामध्ये समजा तुम्ही. ठीक आहे बघा काय निघेल बघा आता इथं मग
25 सख्ख 150 आणि राहिले किती 12 12 5 25 म्हणजे 25 5 सव्वाशे. परत बघा 25 दुने 50 किंवा 25 चा वर्ग किती झाला 625 25 गुणिले 25 625. ठीक आहे बघा चला परत 5 5 25 आणि 3 5 65. ठीक आहे बघा चला परत इकडं 4 त्रिक 12 4 1 4 काय निघते बघा 5 त्रिक 15 छेद 13 1 13 म्हणजे 15 छेद 13. काय निघेल बघा 15 छेद 13 तास लागतील. बरं आता पर्यायामध्ये कुठे दिसते का तुम्हाला 15 छेद 13 नाही. त्याच्यामुळे ह्याचं उत्तर काय येणार आहे बघा तर हॅश येणार आहे. पण उत्तर निघते की ते 15 छेद 13 फक्त पर्यायामध्ये नसल्यामुळे आपल्याला ते हॅश करावं लागतं. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सरळ व्याज चक्रवाढ व्याजावर प्रश्न काय दिले बघा. एक रक्कम सरळ व्याजाच्या वार्षिक 25% दराने 6 वर्षात 16,000 रुपये होते तर 6 वर्षासाठीचे एकूण व्याज किती असेल. ठीक आहे लक्षात घ्या. आता लक्षात घ्या ही 16,000 रुपयाची काय रक्कम आहे ती 6 वर्षांचं व्याज पकडू नये म्हणजे मुद्दल प्लस व्याज बरोबर काय असते रास असते. म्हणजे 16,000 मध्ये तुम्ही व्याजाने घेतलेली रक्कम आणि प्लस व्याज दोन्ही मिळून 16,000 आहे. ठीक आहे बघा आता लक्षात घ्या. बघा ही काय झाली बघा 16,000 रुपयाची रक्कम आहे तुमची लक्षात घ्या. 16,000 रुपये जी रक्कम आहे ती काय आहे बघा तर 25% दराने आणि व्याज कसे सरळ व्याज आहे मग दरवर्षी 25% तर 6 वर्षाचे किती असते बघा 25 सक्क 150 150% व्याज बरोबर आहे का. मग ही 16,000 ची रक्कम आहे ती किती असते बघा तुमची मुद्दल 100% प्लस व्याज झालं 150% म्हणजे झाले 250%. आणि तुम्हाला विचारलं काय तर 6 वर्षासाठीचे एकूण व्याज किती असेल. व्याज किती आपलं आताच बघितलं आपण व्याज किती आहे तर 150%. तर 150% म्हणजे किती विचारले म्हणजे 16,000 म्हणजे 250 तर मग 150% म्हणजे किती मग काय नाही क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं इथं. काय निघेल बघा x गुणिले बघा काय निघेल 100 अधिक हे किती झाले 150 250 झाले बरोबर 150 गुणिले 16,000 150 गुणिले 16,000 बघा आता एक जागेला ठेवा आणि 250 बरोबर त्या पलीकडे टाका काय होईल बघा 150 गुणिले 16,000 छेद काय होईल बघा हे बरोबर त्या पुढे गेले की छेदाला जाईल. चला मग काय निघते बघा इकडं या शून्याला शून्य कॅन्सल करा बघा 25 1 25 25 सक्क 150 16 सक्क किती येते बघा 16 सक्क 96 आणि वरती हे 2 शून्य आहेत. बरोबर आहे का बघा येत्या लक्षामध्ये बघा शून्याला शून्य कॅन्सल 25 सक्क 150 16 सक्क 16 85 16 सक्क 96 96 वर 2 शून्य 9,600 रुपये हे काय झाले तुमचं व्याज झालं. ठीक आहे आणि आपली मुद्दल एकूण व्याज आपल्याला विचारले काय त्यांनी 6 वर्षासाठी एकूण व्याज किती तर 9,600 पर्यायामध्ये दिसतंय का तुम्हाला कुठे ह्याच्यामध्ये नाही तिथं पण पर्याय चुकले तिथं मग ह्याचं पण उत्तर काय ते हॅश येते. ठीक आहे बघा ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये अमित बॉट 80 पेन्सिल्स ऑल ऍट सेम कॉस्ट प्राइस. बघा आता अमितने काय केलं बघा 80 पेन्सिल काय केलं विकत घेतल्या. ठीक आहे बघा परत पुढे काय दिले ही सोल्ड 20 पेन्सिल्स ऍट अ प्रॉफिट ऑफ 30% बघा त्या 80 मधले बघा 20 पेन्सिल त्यांनी काय केले 30% नफ्याने विकलेले. ठीक आहे पुढे काय दिले बघा 30 पेन्सिल्स ऍट अ प्रॉफिट ऑफ 20% बघा त्यातल्या 30 पेन्सिल त्यांनी काय केले 20% नफ्याने विकलेले अँड द रिमेनिंग ऍट द कॉस्ट प्राइस आणि उरलेल्या जे काय शिल्लक आहेत म्हणजे 20 आणि 30 50 गेल्या राहिल्या किती 30 राहिल्या म्हणजे 30 ज्या आहेत ना त्या खरेदी किमतीमध्ये विकलेले. ठीक आहे बघा परत पुढे काय दिले इफ ही हॅड सोल्ड ऑल ऍट अ प्रॉफिट ऑफ 20% देन ही वुड हॅव गॉट रुपीज 120 मोर. ठीक 125 मोर. बघा थोडक्यात काय त्याने जर बघा सगळ्याच्या सगळ्या पेन्सिल जर 20% नफ्याने विकल्या असत्या तर त्याला नफा किती झाला असता तर बघा त्याला आताची जी काय आता जो नफा झाला त्याच्यापेक्षा 125 रुपये नफा जास्त झाला असता. बघा मग आता इथे काय दिसते तुम्हाला व्हॉट इज द कॉस्ट प्राइस ऑफ ईच पेन्सिल. तर बघा प्रत्येक पेन्सिलची खरेदी किंमत किती विचारली बघा तर काय दिलंय तुम्हाला इथं बघा एकूण खरेदी किती आहेत बघा तर आपल्या 80 पेन्सिल्स आहेत बघा 80 पेन्सिल. बघा आता ह्याच्यातलं काय केलंय बघा आपण 20 पेन्सिल जे आहेत 20 पेन्सिल तर ह्या 20 पेन्सिलवरती आपण नफा किती कमवला 30% कमवला. बघा आता जर हिथं आपल्याला जर त्यांनी किंमत दिली नसती तर आपण प्रत्येक पेन्सिलची किंमत काढली असती 1 रुपये धरली असती पण त्यांनी इथं आपल्याला किंमत दिलेली आहे बघा 125 रुपये. पेन्सिलची किंमत नाही पण एक आकडा त्यांनी दिलेला आहे किमतीचा त्यामुळे इथं काय करायचं बघा लक्षात घ्या आपण डायरेक्ट 20 पेन्सिलवर 30% नफा म्हणजे किती पेन्सिल काढून घेऊ आपण. बघा मग आता मला सांगा त्या 20 पेन्सिलवरती नफा किती झालाय बघा तर 30% नफा झालाय बरोबर आहे ना पहिल्यांदा.
30% नफा म्हणजे मला मला सांगा 20% 20 पेन्सिलचा 30% नफा म्हणजे बरोबर किती झाला बघा इकडं. चला ह्या शून्याला शून्य कॅन्सल, इकडे इकडे कॅन्सल, बेत्रिक 6 म्हणजे 6 पेन्सिल. हे काय झाला तुमचा नफा झाला. कशावरती 20 पेन्सिलवरती 30% नफा म्हणजे 6 पेन्सिल. पुढे काय दिले बघा. बरं आता परत परत 30 पेन्सिलवर. 30 पेन्सिलवरती तुम्हाला नफा किती झाला बघा 20% म्हणजे 20%. मग 30 पेन्सिलचा 20% बरोबर किती झाला बघा इकडं. ते बघा ह्या शून्याला शून्य कॅन्सल, इथे हे कॅन्सल, 3 दोन्ही 6 पेन्सिल. बघा 20 पेन्सिलवरती 30% नफा म्हणजे 6 पेन्सिलचा नफा आहे. 30 पेन्सिलवरती 20% नफा म्हणजे 6 पेन्सिल. इथं पण 6 पेन्सिलचाच काय म्हणते नफा मिळते. बरं आता एकूण 12 पेन्सिलचा नफा झाला आपल्याला. ठीक आहे कारण की बघा 20 आणि 30 50. उरलेले जे काय 30 पेन्सिल्स आहेत त्याच्यावरती आपल्याला नफा आहे का तर नाही. इथं काय झालं तुम्हाला 0 नफा झाला. कारण तुम्ही त्या खरेदी किमतीला विकून टाकले. ठीक आहे बघा. बरं आता पुढे काय केले बघा. जर काय म्हटले इफ ही हॅड सोल्ड ऑल ॲट अ प्रॉफिट ऑफ 20%. जर सगळ्या 80 पेन्सिल बघा 80 पेन्सिल जर त्याने 20% नफ्याने विकले असते तर त्याला किती पेन्सिलचा नफा झाला असता बघा लक्षात घ्यायचं. 80 ला 20% किती निघते बघा इकडे लक्षात घ्या. चला ह्या शून्याला शून्य कॅन्सल, शून्याला शून्य 8 दोन्ही 16 पेन्सिल. म्हणजे एकूण त्याला 16 पेन्सिलचं प्रॉफिट झालं असतं. बरोबर आहे का बघा लक्षात घ्या. आता त्याला सुरू बघा ह्या कंडिशनने जर गेला तर किती नफा झालाय बघा 6 पेन्सिल आणि 6 पेन्सिल 12 पेन्सिलचा नफा झालाय. आणि जर 20% पूर्ण 80 पेन्सिल जर त्याने 20% नफ्याने विकले असतं तर 20% नफा झाला म्हणजे 16 पेन्सिलचा नफा झाला असता. म्हणजे बघा पहिल्यापेक्षा किती नफा वाढतोय बघा 16 मधनं 12 गेले 4 पेन्सिलचा नफा वाढतोय. बरोबर आहे का 4 पेन्सिलचा. आणि इथं बरं आता इथं आपण काय केलंय पेन्सिलमध्ये नफा काढलाय पण त्यांनी संख्येमध्ये किती दिलाय बघा. देन ही वुड हॅव गॉट 125 रुपीज मोर. म्हणजे बघा इथं 4 पेन्सिल जास्त नफा होतो त्याला जर 20% ने गेलो तर. आणि इथं पैशामध्ये किती होते 125 रुपये. म्हणजे थोडक्यात काय 4 पेन्सिलची किंमत किती आहे बघा तर 125 रुपये. असा त्याचा अर्थ आहे. मग काय निघेल बघा एका मग प्रत्येक पेन्सिलची किंमत किती असेल बघा 125 भागिले 4 करा. काय निघते बघा इकडं 4 एक्के 4 बघा इकडे 4 त्रिक 12 परत 4 एक्के 4 1 राहिला 4 दोन्ही 8 2 राहिले 4 पंचे 20 म्हणजे 31.25 रुपये प्रत्येक पेन्सिलची काय आहे तर बघा कॉस्ट प्राइस आहे म्हणजे खरेदी किंमत. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा टाइम डिस्टन्स स्पीडचा क्वेश्चन आहे. काय दिले ह्याच्यामध्ये a man starts from a place m and reaches the place n in 20 hours. बघा m पासून बघा एका माणसाने जर सुरुवात केली तर n पर्यंत जायला त्याला किती वेळ लागतो तर 20 तास लागतात 20 hours. बघा परत पुढे काय दिले बघा he travel 3/7 distance at the speed of 12 km per hour. बघा आता जो काय पूर्ण जे काय तुमचं अंतर त्यातला 3/7 म्हणजेच काय बघा एकूण आपण 7 भागामध्ये जर ते डिवाइड केलं त्यातले 3 भाग जे आहेत 3 भाग ते कव्हर करायला तुम्हाला किती वेळ लागतो बघा. त्याचा 3 भाग कव्हर करायला तुम्ही किती स्पीडने गेला तर बघा 12 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने. इथे किती येते बघा 12 किलोमीटर पर आवर म्हणजे 12 किलोमीटर पर आवर. ठीक आहे बघा टोटल भाग आपण किती पकडला 7 भाग. अरे बघा टोटल कधी पण कुठं असते बघा इथं छेदाला असते. ठीक आहे बघा एकूण भाग झाले आपले 7 त्यातल्या 3x भाग पकडू आपण आणि हा झाला 4x. ठीक आहे परत काय दिले बघा अँड द रिमेनिंग डिस्टन्स ऍट द स्पीड ऑफ 16 किलोमीटर पर आवर. उरलेले जे काय 4 भाग आहेत ते आपण कितीच्या स्पीडने कव्हर केलेत बघा तर 16 किलोमीटर पर आवरच्या 16 किलोमीटर पर आवर. पहा बरोबर हे काय बघा 3x काय तुमचं डिस्टन्स आहे म्हणजेच काय अंतर आहे आणि हे 12 किलोमीटर पर आवर म्हणजे काय तुमचा स्पीड आहे म्हणजेच काय वेग आहे. मग अंतर भागिले वेग बरोबर काय असतं वेळ असतं. बरोबर आहे का बघा. बघा मग डिस्टन्स अपॉन स्पीड काय असतं इज इक्वल टू काय असतं टाइम असतं. बरोबर आहे का. मग काय निघेल बघा इथं बघा आता बरं हे बघा हे अंतर 3x अंतर पूर्ण करायला आपण कितीच्या स्पीड निघालो 12च्या. परत तेच काय केले बघा आधी हे 4x अंतर पूर्ण केले आपण किती 16च्या स्पीडने. बरोबर किती वेळ लागला आपल्याला 20 तास वेळ लागला. हे झालं तुमचं इक्वेशन. बघा मग इथे काय निघते बघा 3 एक्के 3 3 चोक 12 परत 4 एक्के 4 4 चोक 16 म्हणजेच काय x डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 20. आता काय सॉल्व्ह करत बसी करणार दोन्हीकडे काय आलंय बघा थोडक्यात तुम्हाला दोन्हीकडे वेळ हा सेमच लागलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय 20 तास आहेत ना इकडं इथं 10 तास वेळ लागेल इथं पण 10 तास वेळ लागेल इज इक्वल टू 20. कारण का x/4 दिसते ना तुम्हाला 10 10 20 तास. मग विचारले काय आपल्याला व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन m अँड n. मग m आणि n मधलं अंतर किती आहे बघा. मग किती निघेल बघा इकडं बघा इथं 10 तास आहे बरोबर आहे की नाही. मग 10 गुणिले वेग किती आपला 12 की झाले इकडं 120 आणि 10 गुणिले दुसरा वेग किती आपला 16 म्हणजे 16 आणि 10 160 म्हणजे 160 अधिक 120 बरोबर झाले 280 म्हणजे आपलं अंतर किती झालं 280 किलोमीटर. ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा
क्वाड्रॅटिक इक्वेशन वरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? बघा आता इथं जर तुम्ही ए जो आहे, ए इज इक्वल टू काय पकडायची इकडे आपण बघा, ए इज इक्वल टू 1.8 आणि बी इज इक्वल टू किती पकडला आपण 0.7. ठीक आहे बघा, मग काय निघेल बघा आता ह्याच्यामध्ये तर काढला आपण बघा हे ए क्यूब, बघा इथं काय निघाला ए, हा निघाला बी, ए क्यूब प्लस बी क्यूब बा प्लस आता इथे काय दिसतंय बघा तुम्हाला 2.1 निघते, बरोबर आहे का? म्हणजेच काय बघा 0.7 ला जर 3 ने गुणलं तर काय असतं 2.1 निघते, बरोबर आहे का? म्हणजे इथे काय निघेल बघा हे बघा 3 बघा 3 काय 0.7 म्हणजेच काय बी आहे 3b इंटू काय निघालं इकडे बघा हे झालं ए स्क्वेअर. ठीक आहे बघा ए स्क्वेअर वर चला परत अधिक इकडे काय निघते बघा 1.8 ला जर 3 ने गुणलं तर 5.4 येते, बरोबर आहे का? थोडक्यात काय आणि 1.8 म्हणजेच काय आपला ए आहे, म्हणजे इथं काय ए ला 3 ने गुणले आपण, मग इथं काय निघाला 3a निघाला, बरोबर आहे का? बघा इथं काय निघाला इकडे तुमचा आहे 3b, इथं ए स्क्वेअर, इथं काय निघाला बघा 3a आणि इथं काय निघाला बी स्क्वेअर, 3a इंटू काय इकडे निघाला बी स्क्वेअर. ठीक आहे बघा. आता बघा हा जो फॉर्म्युला असतो कुठला आपला बघा लक्षात घ्या, ए बघा इथं काय निघते तुमचं ए मायनस बघा इथं आपला हा जो फॉर्म्युला आहे ना ए प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला असतो, ए प्लस बी आणि ब्रॅकेट क्यूब. येते लक्षामध्ये बघा ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब, बघा लक्षात घ्या त्याचा फॉर्म्युला काय असतो बघा ए क्यूब प्लस बघा बी क्यूब, बघा ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस काय असते बघा इकडं 3a स्क्वेअर बी, बघा हे 3a स्क्वेअर बी दिसते का तुम्हाला, बरोबर आहे का? प्लस परत काय असते बघा 3ab स्क्वेअर, बघा 3ab स्क्वेअर दिसते का इकडे तुम्हाला दिसते. हा फॉर्म्युला काय असतो ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा. ठीक आहे बघा आता ए किती आहे तर याच्यामध्ये आपलं बघा 1.8 आहे अधिक बी किती आहे बघा 0.7 आहे आणि ह्याचा ब्रॅकेटचा काय करायचं आपल्याला क्यूब काढायचा. काय निघेल बघा 8 आणि 7 झाले 25 म्हणजेच 2.5 चा क्यूब काढला आपण, मग येते लक्षामध्ये बघा 2.5 चा क्यूब म्हणजेच काय 25 चा बघा काय निघेल इकडे बघा 25 चा वर्ग झाला 625 आणि परत गुणिले 25 करा आणखी दशांश अपूर्णांक पण शेवटला देऊ. ठीक आहे बघा 25 गुणिले 25 झाले 625 आणि परत आणखी एकदा गुणिले 25 करा, काय निघते बघा 25 5 1600 म्हणजे इकडे 5 आलं बघा 25 दोन्ही 50, 50 आणि 12 झाले 62, परत 25 सक्का 150, 150 आणि 6 झाले 156. ठीक आहे बघा. बरं आता दशांश अपूर्णांक किती द्यायचे बघा, दशांश अपूर्णांकाच्या पुढे एक घर आहे आणि आपण क्यूब केला म्हणजे 3 घरं जातील, म्हणजे 1 2 3 इथं डॉट देऊन टाका म्हणजे 15.625, 15.625 म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा प्रॉफिट लॉसचा क्वेश्चन आहे, काय दिले बघा एका डीलरने प्रति यंत्र 8,400 रुपये या दराने 2 यंत्रे विकली, एकावर त्याला 20% नफा झाला आणि दुसऱ्यावर त्याला 30% तोटा सहन करावा लागला, त्याला संपूर्ण व्यवहारात झालेल्या तोट्याची टक्केवारी किती आहे? बघा आता आपल्याला विक्री किंमत माहिती आहे दोन्हीची, बरोबर आहे का 8,400 रुपये. बघा आता लक्षात घ्या एकामध्ये नफा झाला एकामध्ये तोटा झालाय. आता कधी पण बघा खरेदी किंमत प्लस नफा बरोबर काय असते बघा विक्री किंमत, बरोबर आहे का? म्हणजे इथं बघा खरेदी किंमत जर आपली 100% असेल आणि नफा किती झाला आपल्याला बघा पहिल्या ह्याच्या खरेदीमध्ये 20% झालाय तर आपली विक्री किंमत किती असेल 120% असेल आणि दुसऱ्यामध्ये काय बघा कधी पण नफा आणि तोटा हा खरेदी किंमतीवरच काढला जातो. बघा दुसऱ्यामध्ये काय इकडं खरेदी किंमत बघा खरेदी किंमत वजा तोटा बरोबर काय असते विक्री किंमत. ठीक आहे बघा खरेदी किंमत जर 100% असेल तर तोटा किती झाला आपल्याला 30%, विक्री किंमत किती असेल बघा तर 70%. ठीक आहे बघा. बरं आता दोन्हीची बघा लक्षात घ्या दोन्हीची तुमची विक्री किंमत सेमच आहे किती, तिकडे 120% म्हणजेच काय बघा 8,400 रुपये आणि इकडे 70% म्हणजेच किती आहे बघा बघा इकडं एक लक्षात घ्या इकडे 120% म्हणजे किती दिली त्यांनी आपल्याला 8,400 आणि तर 100% म्हणजे किती आणि इकडे 70% म्हणजे काय दिले तुम्हाला 8,400 तर 100% म्हणजे किती. ठीक आहे मग दोन्हीकडे आपल्याला खरेदी किंमत काढावी लागेल, दोन्हीची विक्री किंमत माहिती आहे आपल्याला किती 8,400 8,400. ठीक आहे बघा फक्त विक्री किंमत किती आहे प्रत्येकाची वेळी काढावं लागेल. पहिल्या जिथं तुम्हाला 20% नफा झालाय तिथली विक्री किंमत खरेदी किंमत काढा, काय निघेल बघा तिरकस गुणाकार करायचा क्रॉस मल्टिप्लिकेशन हे नेला कोणाचं हे नेला कोणाचं बघा x गुणिले 120 बघा x गुणिले 120 बरोबर 8,400 गुणिले 100 बघा 8,400 गुणिले 100. चला आता x जागायला ठेवा आणि 120 जो आहे तो बरोबरच्या पलीकडे टाका काय होईल बघा 8,400 गुणिले 100 छेद
हे छेदाला जाईल बरोबर आहे. इकडे काय होईल 120 होईल. बघा काय निघेल इकडं बघा 0 ला 0 कॅन्सल बघा 12 12 सत्ती 84 म्हणजे 70 गुणिले 100 बरोबर किती झाले 7000 झाले. बघा एका वस्तूची किंमत किती झाली 7000 रुपये. दुसऱ्याची किती असेल बघा इथं बघा ह्याची किती असेल बघा बघा x गुणिले 70 बरोबर 8400 गुणिले 100 काय निघेल बघा इकडं बघा x गुणिले 70 बरोबर 8400 गुणिले 100 बघा 8400 गुणिले 100 ठीक आहे बघा काय निघेल बघा इथं आता x जागाल तेव्हा 70 बरोबरच्या पलीकडे टाका काय होईल बघा 8400 गुणिले 100 छेद काय होईल बघा 70 चला काय निघेल बघा आता इकडं चला शून्याला शून्य कॅन्सल बघा 7 1 7 12 सत्ती 84 म्हणजे 120 वरती 2 शून्य म्हणजेच किती आलं बघा 12000 रुपये झाले. म्हणजे बघा आता खरेदी किंमत किती एका ठिकाणी 7000 रुपये एका ठिकाणी 12000 म्हणजे 12 आणि 7 19000 रुपये तुमची खरेदी किंमत आहे. विक्री किंमत किती आहे बघा 8400 आणि परत 8400 म्हणजे 8 आणि 8 16 16800 रुपये बघा खरेदी किंमत किती झाली तुमची खरेदी झाली 12 आणि 7 झाली 19000 आणि विक्री किती झाली बघा तुमची 8 आणि 8 16 16800 रुपये म्हणजे आपल्याला तोटा झालाय बरोबर आहे का नाही खरेदी केली 19000ला विक्री केली 16800 म्हणजे तोटा किती झालाय बघा 2200 रुपये बरोबर आहे का मग ह्याच्यामध्ये तोटा किती होईल आपल्याला 2200 रुपये कधी पण बघा नफा किंवा तोटा हा खरेदी किमतीवर काढला जातो. मग खरेदी किंमत किती आपली 19000 19000वरती बघा 19000वरती तोटा किती झाला आपल्याला 2200 तर तो टक्केवारीमध्ये किती असेल तर गुणिले 100 करा मग काय निघेल इथं बघा ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले परत ह्या शून्याला हा शून्य गेला बघा काय निघते 19 1 19 19 1 19 3 झाले 22 3वर शून्य 30 झाले परत 19 1 19 30 मधनं 19 गेला 11 राहिला 11 वरती 0 110 झाले परत काय निघेल बघा 19 5 95 95 110 मधनं 95 गेले 15 राहिले 15 वरती 0 150 झाले 19 मग बघा किती निघते इकडे 19 7 19 5 95 19 7 बरे किती येते थोडक्यात 11.57 11.57 म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू बघा आता ह्याचा नंबर सिस्टीमवरचा क्वेश्चन आहे बघा व्हॉट इज द युनिट डिजिट ऑफ प्रोडक्ट ऑफ ऑल इव्हन नंबर बिटवीन 1 to 11 1 ते 11 मध्ये जेवढे काय सम संख्या मग थोडक्यात काय 2 4 6 8 10 यांच्यामध्ये काय म्हटले बघा ह्यांचा गुणाकार म्हटलेले ह्यांचा जर गुणाकार केला आपण तर युनिट प्लेसला काय निघेल बघा कुठल्याही संख्या बघा इथून इकडे जर गुणाकार जो काय असेल तुमचा त्याला ज्यावेळेस तुम्ही 10 ने गुणता त्यावेळेस एक स्थानी काय तर शून्यच असतं आपल्या इथे विचारले काय तर बघा 1 ते 11 मध्ये जेवढे समसंख्या आहेत त्याच्या काय म्हटले बघा युनिट डिजिटला म्हणजे एकक स्थानी काय निघेल तर शून्य निघणार आहे. ठीक आहे मग उत्तर काय असेल आपला ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू बघा नळ टाकीवरचा क्वेश्चन बघा पाईप अँड सिस्टमवरचा काय दिले बघा पाईप ए अँड बी टुगेदर कॅन फिल अ टँक इन 180 hours बघा ए आणि बी हे दोन्ही मिळून एक टाकी किती वेळात भरतात तर बघा 180 तासात भरतात. पाईप बी अँड सी टुगेदर कॅन फिल द सेम टँक इन 90 hours बघा बी आणि सी मिळून दोन्ही मिळून काय करतात तर 90 hours मध्ये भरतात. आणि पाईप ए अँड सी टुगेदर कॅन फिल द सेम टँक इन 120 hours बघा ए आणि सी मिळून ए आणि सी मिळून तोच पाईप किती वेळात भरतात तर 120 तासामध्ये भरतात. ठीक आहे बघा आता मला सांगा 180 90 आणि 120 चा भाव 18 9 आणि 12 चा लसाव किती असतो 36 असतो 18 2 36 9 चौको 36 आणि 12 त्रिक 36 म्हणजे बघा आपली जी टाकी आहे ती एकूण टाकी किती पकडायची आपण तर बघा 36 मध्ये 360 झाले इकडे 360 लिटरची. ठीक आहे बघा आता बघा 360 लिटर जर भरायचं असेल तर ए प्लस बी ला 180 तास लागतात मग एका तासामध्ये किती भरणार आहे बघा 18 2 36 मध्ये 2 लिटर मग ए बी आणि सी ला किती लागतील बघा 9 चौको 36 मध्ये 4 लिटर आणि ए आणि सी ला 360 ला 120 तास लागतात म्हणजे एका तासामध्ये 12 त्रिक 36 मध्ये 3 लिटर. ठीक आहे बघा आता लक्षात घ्या बेरीज किती झाली बघा 2 आणि 4 6 6 आणि 3 9 लिटर. ठीक आहे बरं आता एक लक्षात घ्या इथं ए बी सी असा उल्लेख केलेला आहे त्यांनी काय केले ए प्लस बी बी प्लस सी ए प्लस सी म्हणजे बघा प्रत्येक वेळेस काय झाले बघा ए बघा आता हे जे 9 तास जे आले ते कसे आलेत बघा ए हा किती वेळा घेतला आपण ए हा 2 वेळा घेतला बी हा 2 वेळा घेतला आणि सी हा 2 वेळा घेतला म्हणजे थोडक्यात काय 2 वेळा ए 2 वेळा बी आणि 2 वेळा सी मिळून किती आहे बघा 9 लिटर आहे. मग ह्याच्यात जर आपण फक्त ए प्लस बी प्लस सी जर घेतला आपण ए प्लस बी प्लस सी ला जर घेतलं तर किती वेळ एका तासामध्ये किती पाणी पडेल तर 4.5 लिटर पाणी पडेल
विचारलं का त्यांनी आपल्याला इन हाऊ मेनी आवर्स कॅन पाईप बी अलोन फिल द सेम टँक बघा. तर एकट्या बीने जर ती टाकी भरली तर तिला किती वेळ लागेल बघा, लक्षात घ्या. मग आता इथे लक्षात घ्या, आता ए बी सी मिळून जर एका तासामध्ये 4.5 लिटर पाणी टाकत असतील तर ह्याच्यामध्ये आपल्याला एकटा बीचं काढावं लागेल. मग बीचं काढताना काय करायचं बघा, लक्षात घ्या. ए आणि सी चा वजा करून टाका. ए आणि सी ने जर बघितलं आपण, ए आणि सी मिळून एका तासामध्ये 3 लिटर पाणी भरतात, बरोबर आहे का? मला सांगा ए आणि सी किती भरतात? ए प्लस सी भरतात 3 लिटर, बरोबर आहे का? मग आता मला सांगा, हे जर आपण इथं काय ए मायनस जर केलं तर खाली काय राहते बघा, फक्त ए प्लस सी मधनं ए प्लस सी गेला, खाली राहिला बी, आणि बी ला की 4.5 मधनं 3 गेले, खाली राहिले 1.5 लिटर. कुणाचंही बघा, समजा आता एचं काढायचं तर एचं काढता काय केलं आपण, बी आणि सी मायनस करेल. बी आणि सी किती 4 लिटर भरतात, 4.5 मधनं 4 मायनस केलं की राहिलं 0.5, कोण ए भरेल. बरं आता बी किती भरतोय बघा, आता 4.5 लिटर पाणी भरतोय एका तासामध्ये. टाकी क्षमता किती आहे बघा, तर 360 लिटर आहे. मग 360 लिटर पाणी भरायचं असेल 3 लिटर तर किती वेळ लागेल? 360 भागिले काय करायचं, 1.5 करायचं, किती निघते बघा इकडे, चला 360 वरती 1 शून्य द्या, 36 झालं, भागिले म्हणजे 15. आपण दोन्ही संख्या पूर्णांकात करून घेतल्या, वरती 1 शून्य वाढवला काय बघा, त्याच्यावर अपूर्णांकाच्या पुढे एक घर आहे छेदाला, म्हणून इथे 1 शून्य वाढवला की 15 होते. मग छेदाला 1 शून्य वाढवला की अंशाला पण 1 शून्य वाढवायचा. चला आता काय निघते बघा इकडं, 15 की 15, 15 दुनी 30, 6 राहिले, 15 चोक 60 म्हणजे 240 तास लागतात. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आहे. काय दिसते बघा तुम्हाला, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ, बर काय दिसते बघा इकडं, चला 2 गुणिले 111 भागिले 3, बर बघा 2 गुणिले 100, बरं आता इथं काय करू आपण, इथे सॉल्व्ह करू बघा. 111 भागिले 3 काय निघते बघा, 111 भागिले 3 बघा, 3 1 3, 3 त्रिक 9, 9 2 11, 3 7 21 म्हणजे 37, म्हणजे 2 गुणिले डायरेक्ट आपण 37 करू इकडं. ठीक आहे बघा, 2 गुणिले 37 अधिक, बरं आता इथे एक ब्रॅकेट टाकावं लागेल, बरोबर आहे का आपल्याला, 37 गुणिले 2. बघा आता ते काय करू आपण बघा, अधिक 50 वजा इकडे काय निघते बघा तुम्हाला, 37 गुणिले 2. ठीक आहे बघा, छेद काय निघते बघा इकडे, चला 98 वजा 98 वजा बघा 24 दुने 48, 24 दुने 48. इथे लक्षात येते बघा, आपण फक्त काय केले ह्याच्यामध्ये बघा, आता सगळं आहेच ठेवलंय, फक्त काय 111 ला 3 ने भागला आपण, कारण सुरुवातीला आपण भागाकार करतो बॉडमास मध्ये. 111 ला 3 ने भागली, बरोबर काय निघालं 37, मग 2 गुणिले 37 निघते. ठीक आहे बघा, तेवढंच घेतले आपण इथं. परत अधिक 50 ला 50 घेतलं, आणि परत वजा 37 गुणिले 2 आहे, तिथं ब्रॅकेट टाकला, संपला. ठीक आहे बघा, चला आता काय निघेल बघा, बघा 2 गुणिले 37 काय निघेल, 37 दुने 74, 74 वजा 50 वजा 37 दुने 74 आहे. असं जरी असतं आणि इथले इथं कॅन्सल केलं असतं तरी चाललं असतं, पण ठीक आहे, कन्फ्युजन व्हायला नको तुमचं. छेद काय निघते बघा, 98 मधून 48 गेली, खाली किती आहे 50. तर काय निघेल बघा आता इथं, मग इकडे पण 74 आहे. हा आता 74 अधिक 74 वजा 74 कॅन्सल झाले. ठीक आहे बघा, मग काय निघते बघा, हा इथं अधिक 50 आहे, 50 छेद 50 बरोबर काय निघते बघा इकडं, 50 भागिले 50 बरोबर काय ते 1 उत्तर निघते. म्हणजे आपलं उत्तर निघालं ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा ऍव्हरेज चॅप्टरचा क्वेश्चन आहे, काय दिले बघा, द रेशिओ ऑफ नंबर ऑफ बॉयज अँड गर्ल्स इन अ क्लास इज 12:13. बघा बॉयज अँड गर्ल्स आपल्याला काय दिलंय, त्यांनी रेशिओ दिलेला आहे. थोडक्यात काय सरासरी, एक मिनिट, बॉयज अँड गर्ल्सची संख्या किती दिली बघा त्यांनी आपल्याला, संख्या दिली 12:13. ठीक आहे बघा, बरं पुढे काय दिले बघा, द ऍव्हरेज वेट ऑफ बॉयज अँड गर्ल्स इन द क्लास इज 50 kg अँड 75 kg रिस्पेक्टिव्हली. बघा मुलांचं आणि मुलींचं वजन किती दिले बघा त्यांनी, सरासरी 50 किलोग्रॅम आणि 75 किलोग्रॅम. ठीक आहे बघा, मुलांचं किती दिले त्यांनी बघा, सरासरी किती दिली बघा वेट, सरासरी मुलांचं किती दिले 50 किलोग्रॅम आणि मुलींचं किती दिले बघा तर 75 किलोग्रॅम. ठीक आहे बघा, आता याचं एकूण वजन किती निघेल बघा, एकूण वजनला काय करतो आपण, इथं फक्त गुणाकारात चिन्ह टाकतो. काय निघेल बघा, 12 पंचे 60, इकडे 600 झालं, आणि 75 गुणिले 13 बघा, 75 गुणिले 13 काय निघेल, 13 5 65, 13 13 78, 13 7 91, 91 6 झाली 97 म्हणजे 975. ठीक आहे बघा, आपल्याला विचारलंय का त्यांनी बघा, व्हॉट इज द ऍव्हरेज वेट ऑफ ऑल द बॉयज अँड गर्ल्स टुगेदर. बघा तर पूर्ण मुलांचे आणि मुलींचे मिळून सरासरी वजन किती आपल्याला काढायचे. बघा आता मला सांगा,
12 मुलांचं एकूण वजन झालं 600 किलोग्राम, 13 मुलींचं एकूण वजन झालं 975 किलोग्राम. ठीक आहे बघा. एकूण वजन किती आहे बघा? 12 आणि 13 एकूण 15 विद्यार्थ्यांची संख्या झाली. मग 15 विद्यार्थ्यांचं एकूण वजन किती आहे बघा? तर इकडे किती आलं बघा? 5, 7 आणि 9, 6, 15 म्हणजे 1575 आणि त्यांची सरासरी किती असेल बघा? तर x असेल. इज इक्वल टू करून टाका. कारण की सगळीकडे इज इक्वल टूच आहे ना. बघा मग आता आपल्याला काय 15 मुलांचं सरासरी वजन विचारले. एक जागेला ठेवा 15 बरोबरच्या पलीकडे टाका. 1575 भागिले 15 करा. काय निघेल बघा इकडं? किती निघतंय बघा इकडं? 13 सॉरी इकडे पण 13 आणि 12 25 निघते. ठीक आहे बघा इकडे 25 करा. 13 आणि 12 किती झाले? 25 जा. चला काय निघते बघा इकडं? 25 एके 25, 25 सख्ख 150, 7 राहिले 25 त्रिक 75 म्हणजे किती आलं बघा? 63. 63 किलोग्राम. ठीक आहे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये? रमेश कव्हर्स 5/6 पार्ट ऑफ द टोटल डिस्टन्स बाय बस अँड द रिमेनिंग 36 किलोमीटर बाय कार. व्हॉट इज द टोटल डिस्टन्स बाय हिज जर्नी? बघा एकूण आपला प्रवास किती बघा? तर 6 भागाचा प्रवास आहे. ठीक आहे बघा. त्यातले बघा 5 भाग प्रवास आपण कशाने पूर्ण केलाय? तर बसने केलाय. बसने. आणि 1 भाग प्रवास आपण कशाने केलाय? तर कारने केलाय. ठीक आहे बघा. आणि काय दिले बघा? बरं. कारने प्रवास किती केलाय बघा आपण? तर 36 किलोमीटर. ठीक आहे बघा. तर टोटल आपल्याला डिस्टन्स विचारलंय की ठीक आहे बघा. मग काय आहे मग? एका भागाची किंमत किती आहे? 36 किलोमीटर आहे. तर मग टोटल मग 5 आणि 1 6 भागाची किती असेल? मग काय निघेल बघा डायरेक्ट 6 गुणिले 36 गुणिले 6 करा डायरेक्ट. 36 गुणिले 6 किती आलं? 6 आहे 36, 6 त्रिक 18 आणि 3 किती झाले बघा? 21 म्हणजे 216 किलोमीटर अंतर पार केले. ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा चक्रवाढ व्याजावरचा प्रश्न काय दिले बघा? जर व्याजाची गणना वार्षिक केली जात असेल तर चक्रवाढ व्याजाच्या वार्षिक 35% दराने कोणती रक्कम ही 2 वर्षात 4556.25 रुपये होईल? कुठली होईल? तर बघा आता ही जी रक्कम आहे ती कुठली आहे बघा? तर मुद्दल प्लस व्याज म्हणजे रास. ठीक आहे बघा. रासची रक्कम किती? 2556 आहे आपल्याला. आणि विचारलं का आपल्याला? तर आपल्याला रक्कम विचारली तर ती रक्कम कुठली? मुद्दल किती आहे? ठीक आहे बघा. आता डायरेक्ट आपण काय करतो? बघा वार्षिक व्याज दर किती आहे? 35%. ठीक आहे. आणि आपल्याला किती वर्षामध्ये गोळा करायचा? 2 वर्षाचा गोळा करायचा आहे. बरोबर आहे का? काय निघेल बघा इकडं? मुद्दल झाली आपली x. ठीक आहे बघा. x गुणिले बघा 100 मध्ये आपण काय करतो? किती व्याज दर आहे? 35% म्हणजे 100 आणि 35 किती झाले? 135. 135 छेद 100 गुणिले 135 छेद 100 कारण की 2 वर्षाचा व्याज दर गोळा करतोय आपण. बरोबर आहे का? ही रक्कम कशी असते? ही फॉर्म्युला कशी असतो बघा? चक्रवाढ व्याजाची रास. बरोबर आहे का? ह्याचे व्हॅल्यू किती आहे बघा? तर 4556. 4556 पॉईंट किती आले बघा? 25. ठीक आहे बघा. मग काय निघेल बघा? आता इथं एक्स जागेला ठेवा इज इक्वल टू हे सगळं बरोबरच्या पलीकडे टाका. काय होईल बघा? 4556.25 गुणिले 100 छेद 135 गुणिले 100 छेद 135. तर बघा आता इथे लक्षात घ्या काय करायचं? ह्या संख्या आपण पूर्णांकात मांडून घेऊ. ठीक आहे बघा. आता इथं जे पॉईंट मध्ये दिले ना हे पूर्णांकात करायला हे तर फक्त 2 शून्य वाढवावं लागतील. हे 2 शून्य वाढवले की हे पूर्णांकात येईल. बरोबर आहे का? हे पूर्णांकात आले की अंशाला 2 शून्य वाढवले की छेदाला पण 2 शून्य वाढवा. इथं पण 2 शून्य वाढवून टाका. ठीक आहे बघा. बरं आता काय करायचं बघा लक्षात घ्या. संख्या लहान करताना ही संख्या आधी लहान करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे बघा. आपण 100 ला आपण नंतर बघू. बघा ही संख्या आधी लहान करण्याचा प्रयत्न करा. काय निघेल इकडं? बघा 5 दुने 10 5 7 35. बघा इकडे काय निघेल? 5 9 45. 5 1 5 5 1 5 आणि 1 6 5 दुने 10 आणि 2 12 5 5 25. ठीक आहे बघा. चला आणखीन एकदा इकडे 5 ने भागालो बघा. इथं आत्ताच काय आले? 27 आले. बरोबर आहे का? 5 दुने 10 5 5 7 35. हे 2 शून्य आहे असे मांडा. आणि इकडे काय निघेल बघा? 5 5 1 5 बघा 5 1 5 4 राहिले 5 8 40 1 राहिला 5 दुने 10 परत 1 राहिला 5 दुने 10 2 राहिले 5 5 25. ठीक आहे बघा. बरं आता तात्पुरतं हे 2 शून्याला 2 शून्य कॅन्सल करा. काय अडचण नाही. 2 शून्याला हे 2 शून्य कॅन्सल केले म्हणजे ठीक आहे. आता 100 चे 27 आलं. ठीक आहे. बरं आता लक्षात घ्या इथे काय निघते तुम्हाला? 7 आणि 2 9. इकडे परत काय 8 आणि 1 9 5 आणि 2 7 आणि 2 9 म्हणजे 9 9 18. 18 इकडे 9 निघते. याचा अर्थ आपण डायरेक्ट 9 ने भाग घालू शकतो म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन सोपं होईल. बघा 9 त्रिक 27. 9 त्रिक 27. इथं काय निघेल बघा? 9 दुने 18 परत 9 दुने 18 आणि 4 22 9 5 45. ठीक आहे बघा. चला परत आणखी
आता इथं बघा 7 आणि 2 9 आहे, इकडे 5 आणि 2 7 आणि 2 9 आहे. म्हणजेच काय 9 ने डायरेक्ट आपण भाग घालू शकतो. काय निघेल इकडं 9 त्रिक 27 आणि परत काय निघते बघा इकडं 9 दुने 18 आणि 2 20 9 दुने 18 आणि 4 22 9 5 45. ठीक आहे बघा. चला परत आता काय निघेल बघा इकडं 5 आणि 2 7 आणि 2 9 आणि ठीक आहे बघा 9 ने भाग घालू शकतो आपण. मग थोडक्यात काय 3 त्रिक 9 9 गुणिले इकडे बघा 9 दुने 18 18 आणि 4 22 9 5 45 म्हणजे किती आलं 25. 25 गुणिले 100 किती येते बघा 25 गुणिले 100 केलं तर काय ते 2500 येते. म्हणजे आपलं उत्तर किती असेल बघा ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. तर बघा थांबू आता आपण या ठिकाणी.